राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आले होते आणि आज उपोषणाचा 6वा दिवस होता आणि आज त्या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे. काय सांगचाल आणि पुढच्या उपोषणाची काय परिस्थिती असेल? आज राजू शेट्टी साहेब 300 किलोमीटरवरून आले, रविकांत तुपकर 600 किलोमीटरवरून आले आणि कालच त्या दोघांनी बाईट दिली आणि कारखानदारांना सगळ्या ताकीद सुद्धा दिली आणि मग 3 नेते इथं आले. कालच्या त्यांच्या बाईटवरनं सुद्धा एक कारखानदार हादरला आणि लगेच दर जाहीर केला, जी नाहीच म्हणत होता तो माणूस, पण ती केलं परत. असू द्या आता. पण राहिलेले जे काही 34 कारखाने आहेत, म्हणजे 34 कारखाने आहेत, त्यातल्या 15 कारखान्यांनी जाहीर केले. पण काय आणखीन कारखाने राहिले तर त्यांच्या 5-6 कारखान्याच्या उद्या मिटिंग आहे. आता काही जण चालू आहे त्यात ती करणार आहेत. पण समजा त्यांनी नाहीच केलं आणि काय फसवलं तर आम्ही त्यांच्या गावाने तोड्या टाकणार. ही काळ्या दगडावची पांढरी रेख. दुसरी मुद्दा, आज सगळ्या ह्या जेवढ्या चळवळीतल्या माझ्या बाबांनी साथ दिली म्हणून ही लढाई यशस्वी झालाय. हा लढा काय आमच्या चौघांमुळे झालेला नाही. आम्ही या लढ्याचं चौघजण निमित्त आहे. पण ज्या ह्या सगळ्या माझ्या भावांनी सहकार्य केलं, सगळी आबदली, सगळ्यांनी घरदार परपंच न विचार करता आबदली म्हणून ह्या लढ्याला आज यश आले. माझा भाऊ बोली तर मरायला तयार झाला, वरच्या कडेला गेलता. अशी माझे अनेक सगळे कार्यकर्ते आहेत. मी सगळे आता नाव घेऊ शकत नाही माझ्या तब्येतीमुळे, पण असे माझे सगळे जीवाभावाच्या कार्यकर्ते लढले म्हणून ह्या लढ्याला यश आले. आता तुमच्या ह्या लढ्यामुळे असेल, उपोषणामुळे असेल, एक सगळी शेतकरी संघटना एकत्र आली म्हणायला काही नाही. काय का संघटनेला जरी प्रत्येक व्यक्तीला नाव जरी वेगळं असलं, या संघटनेला जरी नावं झाली असली, संघटना जरी अर्धा डझन असल्या, पण त्यांचा हेतू एकच आहे. अनेक ओढा इथं पण ती नदीलाच मिळते आणि अनेक नद्या समुद्राला मिळते द्या. तसं आम्ही किती जरी आणखीन संघटना झाल्या आणि किती जरी गट झालं, पण शेतकऱ्याच्या बाबतीत सगळे एकत्र येणार. संघटना इथून पुढं राजकीय, सामाजिक सगळ्या गोष्टी एकत्र करणार आणि सामान्य माणसाला आम्ही ह्याचा त्याचा अजिबात म्हणणार नाही. आम्ही वर नाव काय टाकले बघा, ऊस संघर्ष समिती. आमच्या सगळ्या संघटना आता आहेत. आमच्या सगळ्या संघटनेचं नावच आमच्या ऊस परिषद संघर्ष समिती. त्यामुळं काय कुणाचा हेवा दावा काय विषयच नाही. आताच तुम्ही सांगितलं की उरलेले 10-15 जे कारखाने आहेत त्यांच्या म्हणजे तिथं ह्याला जाताना, आंदोलनाला जाताना किंवा तिथल्या गावांनी जाताना इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करता? माझं त्या शेतकऱ्याला आव्हान आहे, भावानो माझ्या वडीलधाऱ्यावो, तुमच्या पाया पडून सांगतो, आता तुमच्यासाठी आम्ही तिथं गावाने उड्या टाका येणार आहे. तुम्ही हजारोच्या संख्येने या, आपण ती दर मिळवून घेऊया आणि 200-300 रुपयाचा दर इकडे वाढलेला आहे, तुमचा सुद्धा वाढवायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने या. आम्ही इथं प्राणाची बाजी लावली आहे. आम्ही जीव जाईल का येईल असं वाटत होतं. अशा अवस्थेत आम्ही इथं तुमच्यासाठी थांबलो. याची थोडंसं जाण ठेवा. तुमच्यासाठीच चाललंय बाबा. तुम्ही जर मग आमच्यासारखं लढला, 3.5 काय घेऊन बसलाय राव, 4000 रेट मिळेल. आता या लढ्याला आपल्या यश म्हणावं असं आलं नाही. यश आपल्या लढ्याला 50% झालेला आहे. पण आता सगळ्याच्या खातीर सगळ्याची मर्जी राखून म्हणून हे आंदोलन माघारी घेतले. कारण एकदाच लढाई केल्यानंतर सगळे गड जिंका येत नसतात. त्यामुळं इथनं अनेक लढाई होणार, पण गड सगळे जिंकल्याशिवाय आम्ही मागे नाही.